नमस्कार मित्र, मी अतुल गायकवाड. आज तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर सॉरी, प्रथमतः काल व्हिडिओ आले नाही. कारण असं आहे की काल काम पण होतं शॉपमध्ये आणि मग व्हिडिओ बनवणं जमलंच नाही. तर आजची व्हिडिओ येणार. तर आजची व्हिडिओ अशा करता आहे की आज गुरुवार साईबाबाचा दिवस आहे. आज आपण मंदिरात जाऊन साई मंदिरात बाबाचं दर्शन घ्यायला गावातल्या. आणि मी आजपासून पॅकिंग चालू केलं आहे शिर्डीची. काय घ्यायचं काय नाही ते पण तुम्हाला दाखवतो आणि पॅकिंगमध्ये काय काय किती कपडेवरती पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, असं जॅकेट असणार आहे, सॉक्स वगैरे, ब्लँकेट. आज बॅग अशी अजून एक बॅग होईल. अशी पूर्णपणे पॅक करून घेणार कपडे काही जास्त घेणार नाही, कमीच घेणार नाही. दरवर्षी जास्तच कपडे घेतो आणि मग ते चालल्यानंतर थोडं वजन होतं उचलायला, त्याच्यामुळे थोडे लिमिटेड कपडे घेणार आहे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू बघत राहा. मी पुढे दाखवतो तुम्हाला काय काय कसं काय ते मंदिरात जाणार आहे. पुढे पाय पडला मंदिरामध्ये काय काम चालू आहे ते पण दाखवणार तुम्हाला. परत तिथून जाणार घरी आलो तर मग घरचं तुम्हाला कपडे काय होतं किंवा डायरेक्ट शॉपमध्ये भेटू आपण. पुढे बघा तुम्ही मित्रांनो. तर आपण हा बघा, हा माझ्याकडे मसाजर आहे, हा तुटला आहे. तर ह्याला पण रिपेअर करणार आहोत, कारण मला हा शिर्डीमध्ये पायवारीमध्ये हा कामा येतो. तर माझ्या मुलीने हा पाडलेला आणि तोडलेला आहे, तर हा रिपेअर होईल. तर याला हा कशा प्रकारे रिपेअर ते मी करून घेतो रिपेअर आणि याला बनवतो आणि मग तुम्हाला दाखवतो ह्याचा वर्क कसा असतो ते. तर पुढे बघत राहा व्हिडिओ. ओम साईराम. आपण निघालो मंदिराकडे. आपल्या घराजवळ जायची गल्ली दाखवतो. आणि ही आपली बाईक. बाईक ऑन करून गरम होती थोडी गाडी. आता भेटू आपण मंदिरामध्ये आलो आहोत. मला दाखवतो मी साई मंदिरामध्ये काय काय काम चालू आहे ते. ओम साईराम. ओम साईराम. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. तेच फॉर्म भरणे चालू आहे पूर्णपणे, बघू शकता. पालखीचे सजावटीचं काम चालू करायचं आहे. भरपूर काम बाकी अजून. आणि आमचे काका आलेले आहेत. पालखीचं काम चालू आहे, बाकी फॉर्म भरायचे काम चालू आहे. बघू आता पुढे कसं काय ते मी तुम्हाला दाखवतो पुढे. मित्रांनो, आता इकडचं कामकाज चालू आहे. तर आता आपण शॉपकडे निघतो आहोत. शॉप पण उघडायचं आहे. तर आपण पुढे भेटूया. त्यामध्ये भरपूर लोक आहेत. ही आपली गाडी. शॉपमध्ये आलो आहोत. शॉप ओपन केलं आहे आणि आता शॉपमध्ये ओपन केल्यानंतर किती सामान बाहेर काढायला लागते ते पण तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघा, आपला शॉप ओपन झालं आहे. आता शॉपमधून किती सामान बाहेर येईल ना, त्याची टाईमलेस तुम्हाला मी बनवून दाखवतो. ओम साईराम. शॉप ओपन करून साफसफाई करून घेतली आहे आणि आता दिवाबत्ती पण केली शॉपची, तुम्हाला दाखवतो मी. देवासमोर दिवा अगरबत्ती लावून घेतलं पूर्णपणे. आणि शॉप आता आपण पुढचं जे काय काम आहे ते काम करण्यासाठी रेडी आहोत. सध्या तर आता तर काय काम नाही आहे. बघू, जर आला काम नाही तर थोडा जुना काम पडलेलं आपल्याकडं, शार्पी वगैरे, त्याच्यातनं काहीतरी काम करून घेऊ आपण. तर बघूया पुढे काय. आता आपण आपल्या एका कस्टमरचा कॉल आला होता. तर त्यांचं काही थोडा प्रॉब्लेम झाला आहे लाईटचा. तर आपण तो प्रॉब्लेम सॉल्व करायला चाललो. काहीतरी मशीनचा प्रॉब्लेम आहे. तर ती मशीनची वायर लांब करायची, थोडी म्हणजे शॉर्ट आहे, थोडी लांब करायची आहे. तर त्याच्यासाठी आपण आता चाललो. गाडी काढतो
आणि आता पुढे निघतो. पुढे बघत राहा काय प्रॉब्लेम येतो मी तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये. कस्टमरकडे गेलो होतो पण कस्टमरने व्हिडिओ करायला अलाव नाही केलं, कारण त्यांचा नवीन शॉप होता आणि त्याच्यामुळे ते बोलले का व्हिडिओ वगैरे नका करू. तर मग मी तिथलं काम उरकून आलेलो आहे आणि आपल्याकडे आता जो एक स्पीकरला ब्लूटूथ स्पीकर तो आता आपण रिपेअरला घेतला आहे, तुम्हाला दाखवतो मी. हा बघा, त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्याच्या मदरबोर्डमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा बॅटरीमध्ये. तर बॅटरी मी काढलेली, त्याची बॅटरी ओपन केलेली आहे. तर बॅटरीमध्ये चेक केलं तर माझं बॅटरी दोन्ही सेल खराब आहेत. तर त्यांचं सेल बनवतो मी, बॅटरी पॅक बनवतो पूर्णपणे आणि तुम्हाला दाखवतो चालू करून तो कसं होतो. कारण यांच्या बॅटरी ज्या आहेत ह्या बॅटरी कंपनीकडनं येतात, साध्या बॅटरीज येतात. तर आपण त्याच्यामध्ये चांगल्या MHमध्ये टाकणार. त्याच्यामध्ये हे 2000 MHचे आहेत, आपण त्याच्यामध्ये 2600 ते 3000 MHमध्ये आपण सेल टाकणार का, जेणेकरून तो पहिल्यापेक्षा जास्त चालेल. झेब्रॉनिक कंपनीचा स्पीकर आहे, तुम्ही बघू शकता. आपण आता बॅटरी त्याची बनवून घेऊ आणि मग तुम्हाला पुढे मी दाखवतो चालू करून कसं येते. ओम साईराम. ओम साईराम मित्रांनो, स्पीकर रेडी झालेला आहे, फिटिंग करून घेतलेलं आहे पूर्णपणे. तुम्हाला दाखवतो मी स्पीकर रेडी करून फिटिंग करून घेतलेला आहे. आता त्याला चालू करून तुम्हाला मी डेमो देतो. हा बघा, स्पीकर झालं आहे एकदम रेडी. पॉवर ऑन, लाईट पेटलेली आहे. USB or micro SD mode. गाणं जास्त वाजू शकत नाही, कारण कॉपीराईट क्लेम याचे जास्त चान्सेस आहेत, त्याच्यामुळे गाणं जास्त वाजू शकत नाही. एक जस्ट तुम्हाला डेमो दिला मी कशा प्रकारे झालेला आहे. तर स्पीकर रेडी झालेला आहे आणि आजची व्हिडिओ इतकीच, कारण मला पण नाही माहिती किती लांब व्हिडिओ झाली ती, कारण मी सकाळपासून एक पार्ट बनवतो जे काय काम आहे त्याचं. तर त्याच्यामुळे जितकी व्हिडिओ झाले असेल तितकी व्हिडिओ मी एडिट करून अपलोड करतो संध्याकाळी. तर व्हिडिओ बघत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट पण करा की व्हिडिओ कशी झाली, काय झाली आणि याच्यामध्ये काय चेंजेस करता येईल ते पण सांगा मला. तुम्ही जे काय सांगाल मी त्याच्यामध्ये बदल करत जाईल. धन्यवाद.